च्या सुरुवातीला महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरातील राज्यभरातल्या घडामोडी पाहणार आहोत, पण त्याआधी आढावा घेऊयात दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा। पहिली बातमी राजधानी दिल्लीतून। उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीचे संकेत दिलेत। युतीचा निर्णय घेण्याबाबत आम्ही बंधू सक्षम आहोत, आमचं आम्ही बघून घेऊ असं ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना उधाण आलंय आणि पुढची राजकीय घडामोड याला जोडून आहे ती म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का, यावरून राजकीय वर्तुळामध्ये विविध तर्क वितर्क लढवले जाऊ लागलेत। तर पुढची महत्त्वाची घडामोड आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भातली। दिल्ली दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय सामना रंगल्याची चर्चा आहे। निमित्त ठरला शिंदेंनी ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत केलेल्या टीकेचं। आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, या शिंदेंच्या टीकेला ठाकरेंकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। तर दिवसभरातील पुढची राजकीय घडामोड म्हणजे अजित पवारांच्या बीड दौऱ्यासंदर्भातली। या दौऱ्यावेळी अजित पवारांनी सहकार्य करा नाहीतर मी जातो असं विधान केलं। त्यामुळे त्यांना बीडचं पालकमंत्रीपद नकोसं झालंय का अशी चर्चा बीडमध्ये रंगू लागली आहे। पुढची महत्त्वाची घडामोड म्हणजे सनातनी दहशतवाद म्हणा या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावरून त्यांना सनातन संस्थेकडून मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे। 10 कोटींचा दावा चव्हाणांविरोधात करण्यात आला। तर पुढची महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसंदर्भातली। भाजप आणि निवडणूक आयोगानं मिळून मतं चोरल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। याबाबत त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीकाही केली जातीये। तर पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आलेले प्रांजल खेबलकर यांच्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। पोलिसांच्या तपासातील माहितीचा हवाला देत चाकणकर यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। खेबलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांच्या आक्षेपार्ह अवस्थेतील 1479 फोटो आणि 252 अश्लील व्हिडिओ सापडल्याचं रुपाली चाकणकर म्हणाल्या। या व्हिडिओंचा वापर मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात होता असा आरोप सुद्धा चाकणकर यांनी केलेला आहे। मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचंही समोर आलंय असं त्या म्हणाल्यात। मानवी तस्करीचाही प्रकाराची शक्यता चाकणकर यांनी व्यक्त केलेली आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, काही दिवसांपूर्वी प्रांजल खेबलकर यांना अटक झालेली होती। प्रांजल खेबलकर महत्त्वाचं म्हणजे एक राजकीय नेते, मोठे नेते खडसेंचे जावई आहेत आणि त्यांना अटक झालेली आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये तपास सुरू असतानाच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे गंभीर आरोप केले। तर 252 अश्लील व्हिडिओ सापडल्याचा दावा रुपाली चाकणकर यांनी केला आहे। खेबलकर यांच्याकडून मुलींना ब्लॅकमेल केलं जात होतं याच व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून असा गंभीर आरोप सुद्धा रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे। तर 1400 पेक्षा जास्त फोटो सापडल्याचा दावाही रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे। मागच्या वेळेला प्रांजल खेबलकर यांच्या मोबाईल तपासायचा आहे असं पोलिसांनी सांगितलेलं होतं न्यायालयामध्ये आणि त्यानंतर तपास एकीकडे सुरू असताना दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मात्र आता खळबळजनक असा दावा केला आहे। प्रांजल खेबलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचं त्या म्हणतायत आणि याशिवाय या मुलींना ब्लॅकमेल केलं जात होतं याच फोटो आणि व्हिडिओच्या आधारे असा दावाही चाकणकरांनी केलाय। या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले। या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सॲप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या। या मुलींची नावं 7ही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती। म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सॲप चॅटवरून आरुष याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं। प्रांजल खेबलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तिजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते।
खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत. तर हे व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो, तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत. त्यामध्ये 234 फोटो जे आहेत आणि 19 व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत. मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे. इतकंच काय, अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत. हेवलकर याने आरुष नावाचा मुली सप्लाय करणारा माणूस ठेवला होता. मग या मुलींना सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते. तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे. केवळ मुंबई, नागपूर, पुणे, ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत SIT स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. तर चाकणकरांच्या या आरोपांवर एकनाथ खडसेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूयात. एक तर रुपाली चाकणकरांनी ते पाहिले ऐकणे मला माहिती नाही. कोणी 630 म्हणतो, कोणी 520 म्हणतो, कोणी 230 म्हणतो, हे काही खात्री नाही. पोलिसांनी आम्हाला असं काही सांगितलेलं नाही आणि या संदर्भामध्ये असं काही असेल तर त्याचं समर्थन मी करणार नाही, वारंवार सांगितलेलं आहे. पण रुपाली तर एवढ्या काय चेकळ आहे, एकदम काही पुरावा आहे, कोणा महिलेची तक्रार आहे, तुम्ही स्वतः पाहिलेले आहे, काय आहे याच्या संदर्भात सांगितलं असेल तर दाखवलं पाहिजे. हे घ्या, आम्ही काही घाबरत नाही कोणा गोष्टीला, चुकीचं समर्थन मी अजिबात करणार नाही. पण ताईंना एवढं काय चेकाळायचं कारण आहे काय की महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून शेकडो कामं आहेत ना तुम्हाला. या ठिकाणी रोहिणीताईचा विषय आहे म्हणून वारंवार याच्यामध्ये हस्तक्षेप करणं हे राजकीय दृष्ट्या करण्यासारखं आहे. पण तरीही मी सांगतो की पोलिसांनी आम्हाला माहिती दिलेली नाही. असं काही 200 असो का 500 असो मी कधी समर्थन करणार नाही. पण मुळामध्ये माझं असं म्हणणं आहे की कुणी पाहिलं नाही, पोलिसांनी सांगितलं नाही, कुणी दाखवलं नाही, अफवा आहे. ते बदनाम करण्याचं एक षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून हे सगळं चालू आहे. बाकी याच्यावर मला अधिक भाष्य करणार नाही. असेल तर मी समर्थन करणार नाही. ज्याला केलंय तो शिक्षा भोगेल. मी काही चाकणकरांसारखा पाठीशी घालणारा माणूस नाही आहे. मी पक्का आहे, मी हे सुरूच ठेवणार आहे. यांनी सांगतो तुम्हाला, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पण काहीतरी पुरावा असला तर महत्वाचे आहे. वाऱ्यावर लाथा नका मारू. एखादा दाखवा ना तुम्ही. महिलाची एखादी तक्रार आहे का, समजा महिलेबरोबर आहे फोटो, असा धरा तुम्ही. पुण्या महिलेची तक्रार आली आहे का, चाकणकर महिला अध्यक्ष आहेत या आयोगाच्या, त्यांच्याकडे तक्रार आली तर तुम्ही जा ना जरूर. तक्रार नसताना सुमोटिव्ह करणं किंवा एखाद्या महिलेबरोबरचे असलेले फोटो असतील ठीक आहे, परंतु त्या असलेल्या फोटोच्या संदर्भात पुढे महिलेनं तक्रार केली आहे का,